आप देख रहे हैं न्यूज़ नेटवर्क चैनल जमील शाह के साथ। सब्सक्राइब माय चैनल, लाइक एंड शेयर। धुले जिला कॉन्ट्रैक्टर्स एसोसिएशन ने धुले जिला मराठी पत्रकार भवन में पत्रकार परिषद लेकर महाराष्ट्र सरकार को होश में लाने के लिए एक धमकी भरी परिषद ली, जिससे एसोसिएशन के पदाधिकारी ने बताया कि शासन की निधि से महाराष्ट्र में बहुत सारे काम किए गए हैं, लेकिन शासन ने हमारे करोड़ों रुपए बिल रोक कर रखे हैं। हम 1.5 साल से मांगनी कर रहे हैं कि हमारे बिल अदा करो, लेकिन शासन दुर्लक्ष्य कर रही है। अब हमने ये निर्णय लिया है कि 15 अगस्त को सामूहिक आत्मदहन किया जाएगा, जिसके जिम्मेदार शासन रहेगी। पालकमंत्र्यांना निवेदन देऊन झालं, सीएमला देऊन झालं, डेप्युटी सीएमला देऊन झालं, अर्थमंत्र्यांना देऊन झालं, बांधकाम मंत्र्यांना देऊन झालं, आदिवासी विकास खात्याच्या मंत्र्यांना देऊन झालं, मुख्य सचिवांना देऊन झालं, पण काही कोणी मनावर घ्यायला तयार नाही। म्हणून आम्ही त्यांच्याकडे ही मागणी केली, आम्हाला आत्मदानाशिवाय आता काही पर्याय उरलेला नाही, कारण की कॉन्ट्रॅक्टर हा बेजार झालेला आहे। बँकवाल्यांचे हप्ते भरून नाही शकत, बँकेच्या गाड्या त्यांच्याकडे घरी येतात, कर्ज मागणीवाले, लेबर, माणसांचे पगार, रॉ मटेरियलवाले, डिझेल पेट्रोलवाले, म्हणजे सर्व प्रकारचे एकदम आता बंदिश आलेले आहेत ठेकेदार। तर आता शेवटचा पर्याय हा राहिलेला आहे। 4 दिवसात नाही हेच त्यांचं कायमचं रडगाणं आहे। तरी मला तुमच्या माध्यमातून शासनाला हे कळवायचं आहे। आता साहेब एक प्रश्न असा आहे, तुम्ही म्हणाले की तुम्ही अनेक कारखान्यांनी बेजार झालेला आहात, तिच्यात एक आणखी मोठा प्रश्न आहे की तुम्ही कामं घेतल्यानंतर तुम्हाला टक्केवारी मोठ्या प्रमाणात द्यावं लागते। तिच्यात बिलं काढताना असेल, अधिकारी वर्गाचे असेल, राजकीय वर्गाचे असेल, ते टक्केवारी जास्त वाटल्यामुळे रस्त्याचे जे काम होतात किंवा इतर जे काम होतात त्यांची क्वालिटी चांगली नसते, रस्ते फार लवकर करतात। तर तुम्ही त्या संदर्भात आवाज नाही उठवला कधी की आमच्याकडनं टक्केवारी जास्त घेतली आहे? आता असं राजू, आमच्याकडून अजून मागितल्या गेली नाही की आता तुमच्याकडून आम्हाला कळत, आमच्याकडून मागितल्या जाईल तर आम्ही असोसिएशन म्हणून आम्ही रस्त्यावर येऊ, आम्ही जनता करू ना, अल्लाह करू ना आम्ही। पण आमच्याकडे आता कसं आहे, कोणी कोपऱ्यात बोलतात, ज्यांनी आहे आम्ही असोसिएशन काय कळवते। माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वित्तमंत्री, बांधकाम मंत्री आणि आदिवासी विकास मंत्री यांना आम्ही आज निवेदन सादर केलं आहे। आमची देयकं तुम्ही देऊ शकत नाही, तर मग आम्हाला आत्मदहनाशिवाय आता पर्याय राहिलेला नाही। तरी आम्हाला आत्मदहनाची परवानगी द्यावी ही आम्ही शासनाकडे आता शेवटची लोकांची मागणी केलेली आहे। तरी माझी सर्व लोकप्रतिनिधींना व मंत्री महोदयांना अशी विनंती आहे की त्यांनी हा प्रश्न स्वतः मनावर घेऊन, प्रलंबित विषय आहे पण याच्याकडे शासन डोळे झाक करू राहिले, मनावर घेत नाही, तरी त्यांनी जास्तीत जास्त मनावर घेऊन हा विषय मार्गी लावा, एवढीच मी त्यांना विनंती करतो।